नमस्कार. डिजिटल प्रवाससाठी मी शशांक वाघ. आज आपल्याकडे खूप प्रतिष्ठित आणि अतिशय अनुभवी असे बँकिंग तज्ज्ञ पाहुणे म्हणून आले आहेत. वास्तविक ते खूप बिझी असतात, पण आपल्या प्रेमापोटी त्यांनी वेळ दिलेला आहे. आणि निमित्त पण असं आहे की आज माझं पुस्तकाचं एक प्रकाशन झालं आहे आणि त्याचा विषय थोडासा बँकिंगशी निगडीत आहे. सायबर फ्रॉड या मध्यवर्ती कल्पनेवर एक एव्हरीथिंग इज फेअर अशी इंग्रजीमध्ये कादंबरी लिहिलेली आहे. त्यानिमित्त ते आले होते. पण आपण या संधीचा फायदा घेऊन त्यांच्याशी जरा अनौपचारिक गप्पा मारूया. मराठे साहेब, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. बँक ऑफ महाराष्ट्राचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून तुम्ही जरी निवृत्त झाला असला तरी माझ्यासाठी तुम्ही बँक ऑफ बडोदाचे एक जनरल मॅनेजर म्हणून तुम्ही घडलेले आहात आणि ते आम्हाला जास्त जवळकीचं वाटतं. तर मला सांगा की आता तुम्ही बँकिंग जवळजवळ 45-50 वर्ष तरी बघितलेलं आहे. तेव्हाचं बँकिंग आणि आत्ताचं बँकिंग याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे आणि आत्ताच्या पिढीला हे कळणार पण नाही की आपलं काय पूर्वीचं बँकिंग होतं. तरी पण आत्ताचं बँकिंग जेवढ्या काय सुविधा आल्या आहेत, कॉम्प्युटर आले आहेत, संगणक आले आहेत, सगळं ॲटोमेटेड झालं आहे, तर पूर्वीच्यापेक्षा सुरक्षित आहे का असुरक्षित आहे? चेंज इज द ओनली कॉन्स्टंट अशी एक म्हण आहे. आणि कुठल्याही सिस्टममध्ये चेंज हा होतच राहतो, प्रोग्रेस होत राहतो. चेंज इज ऑलवेज बेटर फॉर द प्रोग्रेस. आणि प्रत्येक चेंजमध्ये अशा काही ना काही घडामोडी होत राहतात. कुठल्याही आता आपण बघितलं असेल की इतके सुपरफास्ट हायवेज बनलेले आहेत, त्यांच्यामुळे आपला जो वेळ आहे तो किती वाचतो, पण त्या हायवेजवरती सुद्धा ॲक्सिडेंट होतात. करेक्ट. तर ॲक्सिडेंट इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. तसंच बँकिंग क्षेत्रामध्ये पण ज्या काही टेक्नॉलॉजीमुळे आज सवलती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बँकिंग खूपच सोपं झालेलं आहे. आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की गेल्या कित्येक वर्षांमध्ये कुठल्याही बँकिंगच्या कामासाठी मी ब्रांचमध्ये गेलेलो नाही आहे. घरी बसले आपल्याला आपले सगळे कामं, सगळे ट्रान्झॅक्शन्स होतात आहे. हे शक्य झालं आहे फक्त टेक्नॉलॉजीमुळे, आणखीन सेंट्रलाइज बँकिंगमुळे. आपल्या काळामध्ये एव्हरीथिंग वॉज फिजिकल. लेजर्स असायचे, बुक्स ऑफ अकाउंट्स असायचे, प्रत्येक एंट्री हाताने लिहिली जायची, त्याचे चेकिंग करावे लागायचे, त्याच्यात वेळ बराचसा जायचा. या सगळ्या ज्या गोष्टी रिपिटेटिव्ह आहेत त्या आता टेक्नॉलॉजीने टेक ओव्हर केल्यामुळे जो वेळ आपला जातो आहे तो आता बँकिंग क्षेत्रामध्ये दुसऱ्या कामांमध्ये आणि बिझनेस वाढवण्यामध्ये जातो आहे. पण त्याच्यामध्ये जो एथिकल अँगल आहे की ज्याच्यामुळे काही लोक त्याचा गैरफायदा घेतात, लोकांच्या ज्या त्रुट्या असतात किंवा शॉर्टकमिंग्ज असतात त्याचा जो गैरफायदा घेऊन फ्रॉड जे होतात आहे ते टाळण्यासारखे आहे, टाळायला हवे. आणि याच्यामध्ये दोन्हीकडून हातभार लावला पाहिजे की सिस्टम जसं त्याला कळत जाईल की कुठे कुठे त्रुटीज आहे ते रेक्टिफाय करत जातात. तसंच माणसांनासुद्धा म्हणजे जे ग्राहक आहेत, कन्झ्युमर्स आहेत, त्यांनासुद्धा सेल्फ अवेअरनेस किंवा त्या सिस्टमबद्दलची अवेअरनेस. आता एक साधं उदाहरण सांगतो की आपण मोबाईल वापरतो, हाय एंडचा मोबाईल वापरतो, त्याच्यामध्ये जवळजवळ 1000 फीचर्स असतील आहे, आपण यूज करतो फक्त 5-6 फीचर्स. त्याच्यामध्ये इतकं नॉलेज आहे. एक मोठं फुल साईजचं जे कम्प्युटर असतं तेवढं कम्प्युटिंग नॉलेज आपल्या छोट्याशा मोबाईलमध्ये असतं, पण त्याचा आपण पूर्ण उपयोग करत नाही आपल्या ह्याच्यासाठी. तसंच या बँकिंग सिस्टममध्ये पण जो विषय तुम्ही खूप छान विषय धरलेला आहे आपल्या पुस्तकाबद्दल की एवढं आपण म्हणजे मेहनतीने कमवलेला पैसा बघता बघता एका मिनिटामध्ये तो चालला जातो आणि त्याला कोणी पण बुरळ पडू शकतं. म्हणजे चांगले लोक, आता बँकर्सचेच उदाहरण आता आपण ऐकलं आहे आजच्या याच्यामध्ये की किती सगळे बँकर्स आहेत, तर ते पण बळी पडू शकतात त्याच्यामध्ये. सावध राहणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान शाप की वरदान असा एक नेहमीच परंपरागत चर्चेचा विषय राहिलेला आहे. मला आठवतं आपल्या वेळेला एक नया दौर म्हणून पिक्चर आला होता की टांगाच्या ऐवजी रिक्षा आली तर काय. आणि मग आता तुमची हे बोलताना मला सहज आठवलं की कुठल्याही तंत्रज्ञानामध्ये ब्लॅक शिप असतातच की ज्याचा उपयोग करतात. साधं आपलं रिक्षाचं मीटर फास्ट पळवणारे काही रिक्षा ड्रायव्हर आहेत, पण म्हणून आपण रिक्षात बसत मीटरनी करत नाही का, तर रिक्षा भाड्याचा वाद व्हायला नको म्हणून मीटर. तर 99% लोक मीटरनी जातात, त्यामुळे आपलं वाद होत नाही. आता एखाद दुसरा फास्ट चालवतो ते आपण धरून चालायचं. तसंच हे रोज बातम्या वाचतो, आपल्यावर हॅमर होतं की एवढे कोटी गेले, एवढे लाख गेले, हा फसला तो फसला. पण त्याच्या कितीतरी लाख कोटीपट व्यवहार जेन्युइन पण झाले. म्हणजे आज जर का असं बघितलं की
तंत्रज्ञानामुळे आपल्याला शाप मिळाला का वरदान, तर वरदान आज तरी वर्चस्व आहे, पण जे काय थोडासा शाप आहे तो उशाप मिळण्यासाठी आपल्याला थोडीशी जनजागृती आणि लोकांनी स्वतःचा संयम सत्सद्बुद्धी ठेवायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी तुम्ही सर्वोच्च अधिकारी म्हणून काम केलं आहे, तर असं कुठं वाटतंय का की ह्या बँकांच्या सिस्टीममध्ये पण आता काहीतरी प्रोॲक्टिव्ह सुधारणा व्हायला पाहिजेत? नक्कीच. या सिस्टम्स आजकाल इतक्या, आता एथिकल हॅकिंगचा हा विषय आपण आज ऐकला की हॅकर्स जे असतात ते फक्त वाईट कामासाठीच हॅकिंग नाही करत. गव्हर्नमेंट साईडनी सुद्धा एथिकल हॅकिंगची एक व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये आपण एथिकल हॅकर्स शोधतो आणि आपल्या ज्या वेबसाईट असतात, बँकेच्या वेबसाईट असतात, त्यांना सिक्युअर करण्यासाठी सतत आपले एथिकल हॅकर जे असतात ते काम करत असतात. किती सगळ्या ज्या चुकीच्या वेबसाईट असतात त्यांना आपण डाऊन करतो. असं रोजच्या रोज होतच असतं ते. जसं ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस बरेचसे जे ड्रोन अटॅक्स होते आपल्या अँटी एअरक्राफ्ट सिस्टम्सने पाडून लावले ना, तसंच बँकिंग सिस्टममध्ये पण आहे आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये की एथिकल हॅकर्स आपण अपॉइंट करतो आणि ते 24/7 सर्वेलन्स त्यांचा सुरू असतो आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या घडत नाही त्या आपल्या समोर येत नाही. जे ॲक्सिडेंट्स होतात तेच आपण बघतो, पण त्याचं एक प्रपोर्शन जर बघितलं पर्सेंटेज वाईज तर ते खूप कमी असेल. आणि याच्या मागे एक स्टेप पुढे जाऊन जर मी म्हटलं फिलॉसॉफिकली की कोणाचे पैसे जातात, ज्या माणसाने कुठे ना कुठे या जन्मी किंवा पहिल्या जन्मी चुकीने पैसे कमवलेले असतील ते पैसे त्याच्याकडनं जाणार आहेत. हा सिम्पल लॉजिक आहे त्याच्यातला. पण ॲज अ सिस्टम हे सगळ्या वस्तू होणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट असो की गव्हर्नमेंट असो, त्यांचे आपले लिमिटेशन्स असतात, पण जसं जसं जागरूकता वाढते तसं ते होईल ह्याच्यामध्ये. आता पुढे जाऊन हे जे आपलं आता व्यवस्था आहे, बँकिंग व्यवस्था, ह्याच्यामध्ये बरेचसे बदल होतील. याच्यात काही चेक्स येतील, अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन असतील, 50,000 1,00,000चे लिमिट असतील, असे काही. जसं नेहमीच पोलिस ही चोरांच्या एक माऊल मागे असतात, त्यामुळे हे जे फ्रॉडस्टर आहेत हे ज्या क्लुप्त्या लढवतात त्या लढवलेल्या क्लुप्त्यांचा अभ्यास करून कायदे आणि पोलीस हे त्याच्यामध्ये करतात. तर असं करताना कुठेतरी ट्रान्झॅक्शनल लिमिट हा एक साधा जरी उपाय केला की महिनाभरामध्ये तुम्ही ऑनलाईन 1,00,000 जसं UPIला लिमिट आहे आपल्याला, तसं तुम्ही एवढ्या ट्रान्झॅक्शन जर का ऑनलाईन करणार असला तर तुम्हाला फिजिकली बँकेत येऊनच करायला पाहिजे. एक्झॅक्टली. एवढं सिम्पल जरी केलं तरीसुद्धा हे कोटीमधले जे फ्रॉड आहेत ते वाचू शकतील असं आपल्याला वाटतं. आणि दुसरं असं की कुठल्या तरी कायद्यांमध्ये काही बदल व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? कायद्यांमध्ये बदल व्हायला हवा, पण कन्झ्युमरचा जिकडे प्रश्न येतो तो स्व इच्छेने ऑथरायझेशन करतोय, पासवर्ड शेअर करतोय, OTP शेअर करतोय, त्या चुका, त्याच्याबद्दल जे अवेअरनेस आहे ते जास्तीत जास्त झालं तर त्याच्यामध्ये. माझा प्रश्न थोडा रिफ्रेश करतो की एखादा फ्रॉड झाला आणि त्याचा जर का एखादा व्हिक्टीम आपल्याला सापडला पोलिसांना, तर त्याच्यानंतरची जी न्याय प्रक्रिया आहे ती न्याय प्रक्रिया नॉर्मल न्याय प्रक्रियेसारखी आहे. जसं एक वेगळं उदाहरण देतो की एखादा हिनियस क्राईम झाला असेल तर त्याला फास्ट ट्रॅकने जशी शिक्षा होते, वेगळं कोर्ट फॅमिली डिस्प्यूटसाठी आहे, रिकव्हरी ट्रायब्युनल आहे, तसं IT फ्रॉडसाठीचं वेगळं कोर्ट आलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक त्यांना शिक्षा झाल्या. मी लॉचा विद्यार्थी असल्यामुळे मी पुन्हा ते वेगळ्या पद्धतीने मांडतो की शिक्षेचे वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्यात एक डिटरंट पनिशमेंट हा भाग असतोच. तर तसं असे कायदे आले पाहिजेत की तुम्ही गुन्हा केलात तर तुम्हाला शिक्षा अशी एवढी जरब आहे की त्याच्यामुळे कोणी धजावणार नाही. असं तुम्ही कोटीचे फ्रॉड केले, तुमचं ते खूप काहीतरी असं शिक्षा फाशीपर्यंत का विना पण अशी मिळाली पाहिजे तरच त्याला जरब बसेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, डेफिनेटली ॲज अ आयडियल सोसायटी वी मस्ट गो इन दॅट डायरेक्शन. पण त्याच्यामध्ये आपल्या कायद्या सिस्टममध्ये हेच असतं की जोपर्यंत तो प्रूव्ह होत नाही तो प्रूव्हिंगचा प्रोसेसच एवढा मोठा असतो की त्यालाच जो वेळ लागतोय तो कसे कमी करता येईल. पण प्रूव्हिंग इज डिफरंट. पण माझं म्हणणं की वेगळं कोर्ट वेगळं चॅनल म्हणजे तारीख पे तारीख होणार नाही आणि त्याला काहीतरी आपल्याला दिशा मिळेल. चांगला आयडिया. आणि त्याला शिक्षाचे जे काही वेळेला न्यायाधीशाचे पण हात बांधलेले असतात. कुठल्या प्रकारचा गुन्हा त्याला कुठली शिक्षा द्यायची हे तुमच्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये लिहिलेलं आहे.
तर त्याच्यात बदल करून जर म्हणजे मी असं ऐकलंय, माझा अभ्यास नाही, पण आखाती देशामध्ये असे कायदे आहेत की ते लगेच हात तोडतात, पाय हो, तोडतात, हो, हो, म्हणजे नक्कीच, कॅपिटल नक्कीच. पनिशमेंट असं आम्ही जे म्हणतो. तर मी कॅपिटल पनिशमेंटचा पुरस्करता नाही, पण जरब बसेल एवढ्या शिक्षा आणि फास्ट ट्रॅक, नक्कीच नक्कीच हे आपण या आजच्या दिवशी तुमच्या मुलाखतीतनं yes. एक टेक अवे संदेश. घेऊन जाऊया हो, हो, की नक्कीच. हे आपण सरकारला सांगितलं पाहिजे की ह्याच्यासाठी आता वेगळं कोर्ट, वेगळी मशिनरी, फास्ट ट्रॅक, त्याच्यातनं न्याय, आणि न्याय प्रणालीमध्ये असे बदल की ज्याच्यामुळे जरब बसेल गुन्हेगाराला, नक्कीच. असे बदल करायची आज आता आवश्यकता आहे. हो, हे आपण आपल्याकडनं घेऊया. आय धन्यवाद. फुल्ली सपोर्ट दॅट आयडिया. येस सर, धन्यवाद, थँक्यू. थँक्स.